नाशिक हिरावाडीतील भंडारी परिवाराचा नेत्रदानाचा समाजासमोर आदर्श। नाशिकच्या हिरावाडी परिसरातील भंडारी परिवाराने दुःखाच्या क्षणी घेतलेल्या एका निर्णयाने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। 82 वर्षीय सुखराज दगडूराम भंडारी यांचे उपचारादरम्यान सोहम हॉस्पिटलमध्ये निधन झाले। त्यांच्या निधनानंतर अवघ्या 15 मिनिटात कुटुंबियांनी नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली। पत्नी, मुलगा, मुली आणि नातवंडांच्या उपस्थितीत भंडारी परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदानाचा निर्णय घेतला। परिवारातील सौरभ भंडारी यांनी सुशील नेत्रपेढीशी संपर्क साधला, तर प्रवीण भंडारी यांनी नेत्रदान समन्वयक संजय लोढा यांना माहिती दिली। सोहम हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील गिरी यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संपूर्ण प्रक्रियेसाठी तातडीने सहकार्य केले। भंडारी परिवाराचा सुरुवातीचा विचार अवयव दानाचा होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य न झाल्याने त्यांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला। मृत्यूनंतर शरीराची राखच होणार असते, त्यापेक्षा कोणाच्या आयुष्यात प्रकाश पाडता आला तर त्यापेक्षा मोठे समाधान नाही, अशी भावना प्रवीण भंडारी यांनी व्यक्त केली। या नेत्रदानामुळे भविष्यात 2 अंध व्यक्तींना दृष्टी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। भंडारी परिवाराचा हा निर्णय समाजात नेत्रदान आणि अवयवाबाबत जनजागृती करणारा ठरत असून नाशिकभरातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे। सुखराज भंडारी यांचे सुपुत्र श्री प्रवीण भंडारी यांनी आम्ही समाजात श्री संजय लोढा यांना नेहमीच सामाजिक कार्यात, विशेषतः नेत्रदानाच्या मोहिमेत सक्रिय पाहिले आहे। वडिलांच्या निधनानंतर खरं तर आमचा विचार अवयवदानाचा होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य होऊ शकले नाही। शरीर संपल्यानंतर त्याची राखच होणार असते, त्यापेक्षा कोणाला तरी या माध्यमातून दृष्टी मिळावी ही आमच्या वडिलांचीही इच्छा होती। डॉक्टर सुशील गिरी आणि संजय लोढा यांच्या तत्परतेमुळे अवघ्या 15 मिनिटात प्रक्रिया पूर्ण झाली। आमच्या या पावलामुळे समाजातील इतर घटकांनाही नेत्र व अवयवदानाची प्रेरणा मिळावी हीच आमची इच्छा आहे, असे सांगितले। नमस्कार, मी राहुल जाधव, सुशील नेत्रपेढी समन्वयक, नाशिक। सर्वप्रथम मी भंडारी परिवाराचे धन्यवाद मानतो की आज त्यांनी सुखराज दगडूराम भंडारी यांचे मृत्यू पश्चात नेत्रदान करण्याचा संकल्प केलेला होता। त्यामुळे आज नेत्रदानाची प्रक्रिया ही अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करण्यात आली आणि या प्रक्रियेसाठी श्री संजय लोढा यांनी भंडारी परिवार तसेच सोहम हॉस्पिटल व तिथे डॉक्टर्स यांच्याशी समन्वय साधून मृत्यूचं प्रमाणपत्र असो हे सगळं त्यांनी अतिशय कमी कालावधीत पूर्ण करून घेतले आणि सुशील नेत्रपेढीला संपर्क साधून ही माहिती दिली आणि नेत्रदान करण्याची भंडारी परिवाराची इच्छा आहे असे सांगितले। त्यामुळे सुशील नेत्रपेढीची टीम अवघ्या 10 मिनिटात सोहम हॉस्पिटल येथे पोहोचली आणि 12व्या मिनिटाला नेत्रदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि अवघ्या 15 मिनिटात नेत्रदानाची प्रक्रिया परिपूर्ण संपन्न झाली। भंडारी परिवाराने हा जो नेत्रदानाचा संकल्प केलेला होता, यामुळे नेत्रदानाच्या प्रक्रियेला अत्यंत कमी वेळ लागला। 2 व्यक्तींना दृष्टी मिळण्यासाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून लवकरच 2 दृष्टीहीनांना दृष्टी मिळण्यास मदत करणार आहे।